SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य व श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून 31 नवविवाहित दाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यात आले। गेल्या 4 वर्षांपासून श्रीराम प्रतिष्ठान सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहे। या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात एकाच समाजातील नाही तर सर्व समाजातील वधूवर सहभागी होतात। श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेश चिवटे व त्यांचा मित्रपरिवार या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत। त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू केला। सामूहिक विवाह सोहळ्यात विविध जाती समुदायाचे लोक एकत्र येतात, ज्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात, सामाजिक समानता आणि सहकार्याची भावना वाढते। तसेच अनेकदा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबांना सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी मदत मिळत आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्यास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ राऊत, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, स्थायी समिती सभापती रश्मिताई बागल, श्रीराम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा भाजप सरचिटणीस गणेश चिवटे, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतन सिंह केदार सावंत यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच करमाळा शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।